हे समजलं. काय सांगितलं मी? विशेषण. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. आणि विशेष्य म्हणजे काय? हाँ, ज्याचे वर्णन केले जाते त्याला विशेष. आप न ध्यान दो, आपके मार्क्स पिछले बार बिल्कुल नहीं आए, शुद्ध फेल हो आप. फेल के आगे मैंने शुद्ध क्यों लगाया हो? फेल तो होता ही है लेकिन शुद्ध फेल हो. समझ में? तेल ऐसा शुद्ध और ये रहता ना खराब, तो खराब तेल जैसे हो, ऐसा नहीं चाहिए. देखो हम ये इतने से लोग हैं कि कंपटीशन में हजारों लाखों है भैया, हजारों लाखों है. अच्छा, ये जो विशेषण आपण यहाँ पढ़ रहे हैं, आपण जे इथं शिकत आहो विशेषण, आपणच शिकत आहो का? महाराष्ट्राचे हजारों लाखों विद्यार्थी आहेत जे विशेषण शिकत आहेत. आणि असे विद्यार्थी ज्यांचा विशेषण हा भाग खूप सुंदर असेल अशा विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळतील ना, बरोबर आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका. मी वारंवार तुम्हाला सांगतो की एखादा चॅप्टर नाही समजलं, एखादा भाग नाही समजलं तर त्याला विचारत चला. मला तुम्ही विचारत नाही. बरं, विचारते कोणता व्यक्ती? जो अभ्यास करतो. डाऊट्स कोणाला येतात? जो अभ्यास करतो. जो अभ्यासच करत नाही, वाचतच नाही, तर त्याला नो डाऊट्स. नो रीड नो डाऊट, सिम्पलचा फॉर्म्युला समजला. नो रीड नो डाऊट. मग असे करू नका ना रे. वाचा. वाचल्यावर आपल्याला कळते की इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं काय प्रॉब्लेम्स आहेत. आलं लक्षात? आता विशेषण म्हटलं म्हणजे आपल्या डोक्यात असे कल्पना असायला पाहिजे. विशेषण म्हणजे काय? विशेष्य म्हणजे काय? विशेषणाचे प्रकार किती? कुठला विशेषण कुठे वापरतात? मग स्थानावरून त्याचे प्रकार किती आहेत? मग त्याचे अजून दुसरे प्रकार किती आहेत? एखादा विशेषणाचा प्रकार जर आपण घेतलं तर त्याबद्दल पूर्ण माहिती पाहिजे. समजून घे, नाम साधित विशेषण असा जर प्रकार आला तर आपल्याला माहीत असायला पाहिजे नाम साधित विशेषण म्हणजे काय. आपल्याला जर विचारलं की संख्या विशेषण कोणता, गुण विशेषण कोणता, सार्वनामिक विशेषण कोणता, हे सगळे प्रकार आहेत सांगतो मी. मग जसं सार्वनामिक विशेषण म्हटलं तर आपल्याला समजलं पाहिजे की सार्वनामिक विशेषण नावावरच त्याचं विशेषण ठरतो ना. सर्वनामापासून बनण्यात येणारे विशेषण म्हणजे सार्वनामिक विशेषण. एखाद्या नामाला जर आपण चांगले वाईट असे कुठलेही जर आपण त्याच्याबद्दल तारीफ किंवा त्याची निंदा करत असून तर जे काही निंदात्मक शब्द आहेत, जे काही तारीफेबल शब्द आहेत त्याला विशेषण म्हणतात ना, आहे की नाही. आता बोर्डावर लिहिलेलं आहे मुलगी. आता मुलगी सुंदर आहे, कुरूप आहे, ठेंगणी आहे, हुशार आहे, बुद्धू आहे, ढ आहे. तर हे ज्याच्याबद्दल मुलीबद्दल जे काही आपण सांगतो त्याला विशेषण म्हणतात. आता दुसरा जहाज. आता मोठे आहे, छोटे आहे, लांब आहे, आखूड आहे. हे लांब आखूड मोठे जहाज हे काय आहे? त्याच्याबद्दल सांगणारे विशेषण आहेत, बरोबर आहे की नाही. दुसरा घर. लहान मोठा उंच हे ते सुंदर हे ते हे सगळे काय त्याचे विशेषण आहेत. आता अजून भरपूर आहेत. माणूस, मुलगी हे ते भरपूर आहेत. कपडे घाणेरडे आहेत, अस्वच्छ आहेत, मोठे आहेत, लहान आहेत, आखूळ आहेत, बांडे आहेत. हे सगळे काय आहेत शब्द? त्या नामाबद्दल सांगणारे शब्द आहेत ना. म्हणजे त्या नामाला एक उठवून सांगण्यात आलेला शब्द म्हणजे विशेषण. सिंपल. एखाद्या नामाबद्दल त्याची निंदा करो या त्याच्याबद्दल काही चांगले शब्द बोलो तर ते सगळे विशेषणच असतात. म्हणजे व्याख्या मुळात काय आहे? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. दॅट्स ऑल. मूळ शब्दाला काय म्हणतात? मग ते विशेष्य. आणि जे त्याच्याबद्दल जे काही आपण माहिती सांगतो त्याला विशेषण. बरोबर आहे की नाही? हां हां, हे विशेषण आहे. आलं लक्षात? विचारत चला. मग आता आपण याचे काय घेऊया? प्रकार घेऊया. विशेषणाचे प्रकार खूप इम्पॉर्टंट भाग आहे. ठीक आहे. आता विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत ना, लक्षात ठेवायचं. विशेषणाचे मुख्य प्रकार किती आहेत? 3. पहिला आहे गुणविशेषण. मग आहे संख्या विशेषण. मग आहे सार्वनामिक विशेषण. गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. आता गुणविशेषण म्हणजेच काय?
एखाद्या शब्दाबद्दल किंवा एखाद्या नामाबद्दल त्याच्याबद्दल जे काही आपण शब्द सांगतो, गुणात्मक शब्द सांगतो, त्याला गुणविशेषण असे म्हणतात. आलं लक्षात. जसं आता बोर हे समजून घ्या आंबट आहेत, तर हा आंबट काय आहे, याचा गुण आहे. आलं लक्षात. मुलगा, ठेंगणा, तर हा ठेंगणा काय आहे, गुणविशेषण आहे. आलं लक्षात. आता तिथं सांगितलं होतं मी घर काय आहेत, लहान आहेत. अरे तर हे लहान काय आहे, त्याचं गुणविशेषण आहे. आलं लक्षात. जसं आता आंबे, आंबट, तर आंबट काय आहे, गुणविशेष आहे. गोड, गोड आंबा, तर गोड काय आहे, गोड साखर, तर गोड काय आहे, गुणविशेषण आहे. आलं लक्षात. तर त्याच्याबद्दल जे काही आम्ही माहिती सांगतो त्याला म्हणतात गुणविशेषण. आलं लक्षात. त्याची क्वालिटी काय आहे, ॲक्च्युली त्याची क्वालिटी काय आहे, त्याच्यामध्ये क्वालिटी काय आहे. बरं, ते क्वालिटी चांगली असो की वाईट असो, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जसं आता आपण हुशार मुलगा, हुशार मुलगा, ढ मुलगा, तर हुशार आणि ढ हे दोनही गुण आहेत. आता ते वाईट आहे चांगलं आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहेत आपल्याला. समजलं. असं विचारलं तर ते गुणविशेषण टाकायचं. मग आहे संख्या विशेषण. बरं, या संख्या विशेषणचे ना काही प्रकार आहेत, लक्षात ठेवायचा. संख्या विशेषण म्हणजे प्रकार. आता संख्या विशेषण म्हणजेच काय, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो काही शब्द असतो हा संख्यात्मक असतो, अंकात्मक असतो, त्याला संख्या विशेषण म्हणतात. आता ते कसं, पहिला आहे गणनावाचक. गणनावाचक. गणनावाचकमध्ये पहिला आहे पूर्णांकवाचक. दिसते का रे बोर्ड, ते दिसते हे, हा दिसला, हा नाही दिसला, हा हा इथपर्यंत ना. पूर्णांकवाचक झाला, बरोबर आहे. मग दुसरा आहे अपूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक, आणि तिसरा आहे साकल्यवाचक. लक्षपूर्वक आहे का. संख्या विशेषणाचा पहिला प्रकार कोणता, गणनावाचक. ठीक आहे. गणनावाचकमध्ये पहिला कोणता, पूर्णांकवाचक, दुसरं अपूर्णांकवाचक, तिसरं साकल्यवाचक. आता पूर्णांक म्हणजेच काय, पूर्णांक म्हणजेच काय, जसा 1, 2, 3, अक्षरी 1, 2, मग अक्षरी 3, अक्षरी म्हणजे पूर्ण संख्या ज्याच्यामध्ये कुठलाही अर्धा पाऊण भाग असा नाही पाहिजे, पूर्ण. आलं लक्षात. काही नाही, काही नाही, जे काही आहे ते पॉईंटवाला भाग अपूर्णामध्ये येतो. आलं लक्षात. बघा आता अपूर्णांकमध्ये अर्धा, 0.5, आलं लक्षात, किंवा पाव, सव्वा, हे जे काही आहे, दीड, म्हणजे जे 100% नाही. लक्षपूर्वक आहे का. एखादा जर भाग असेल, हा भाग आहे, हा पूर्ण काय आहे, 100% आहे, पूर्ण आहे 100%, पर्सेंटच्या माध्यमाने घेऊ याला 100%. तर हा असा पण नाही पाहिजे, असा पण नाही पाहिजे. आलं लक्षात. हा आहे पूर्णांकवाचक आणि हा आहे अपूर्णांकवाचक. लक्षात ठेवायचं. एक असेल तर पूर्णांक पूर्ण, आणि त्याच्यामध्ये 100 पैकी 99.99 असेल तर तो अपूर्णांकामध्ये येईल. लक्षात ठेवायचं. समजलं आता. मग आहे तिसरं आहे साकल्यवाचक. साकल्यवाचक म्हणजे सर्वच्या सर्व. जसं आता 4ही, 5ही, 10ही, 2ही, 3ही. जसं आता आपण म्हणतो ना, माझ्या 2ही बहिणींचा लग्न झाला, तर 2ही म्हणजे सर्वचे सर्व आले तिथं. मुळात 2च होते, पण आपण बोलताना 2ही म्हटलं की नाही, म्हणजे 2ही आले की नाही तिथं वर्णन, म्हणजे सर्वच्या सर्व आलं की नाही. म्हणजे अशा प्रकारे जिथं सर्वच्या सर्वांचा वापर होतो अशा शब्दांना किंवा अशा संख्यांना काय म्हणतात, साकल्यवाचक. अशाला काय म्हणतात, साकल्यवाचक. समजलं. संख्या विशेषणाचे पहिला जो प्रकार आहे गणनावाचक, त्याचे 3 उपप्रकार. हे तीनहीला सगळ्यांना समजले. तुला समजलं का, तुला समजला, कोणाला नाही समजलं ह्या.
कारण की मग जेव्हा आपण टेस्ट घेतो तेव्हा पूर्ण मार्क आपल्याला दिसून येते कोणाला किती समजलं आहे. आलं लक्षात? म्हणून व्यवस्थित समजून घ्यायचं. एकूण एक पॉईंट, छोटे से छोटा पॉईंट अपने को समजना है. आता गणनावाचक समजलं. आता दुसरा आहे त्याचा आहे क्रमवाचक. क्रमवाचक दुसरा काय आहे? क्रमवाचक. आता क्रम म्हणजे काय? पहिला, दुसरा, तिसरा, 100वा, 1000वा, हे जे काही शब्द आहेत ना, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. बरं, यामध्ये संस्कृत शब्द प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ हे पण येतील लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये काय येणार? जसा पहिला आहे तर प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचमी हे सगळे काय क्रम आहे ना. आपण म्हणतो ना माझा प्रथम क्रमांक आला, म्हणतो की नाही आपण. माझा पहिला क्रमांक आला असं पण म्हणतो की नाही आपण. माझा 6वा क्रमांक आला, माझा 4था क्रमांक आला. आला लक्षात? म्हणजे हे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचमी, अष्टमी हे सगळे काय आहेत तुमचे? काय? क्रमवाचक आहे. लक्ष कुठं आहे? माझ्याकडे नाही, तर बोर्डाकडे ठेवा. क्रमवाचक आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा हे क्रम आहेत. आणि 1, 2, 3, 4, 5 हे काय आहेत? गणना आहेत. अर्धा, पाऊण, सव्वा, दीड हे काय आहेत? अपूर्णांकमध्ये. आलं लक्षात? 4, 5, 3, 10 हे काय आहेत? साकल्य. एवढा समजला? ठीक आहे. तिसरा आहे गणनावाचक, क्रमवाचक आणि आहे पृथक्कवाचक. पृथक्क म्हणजे गट लक्षात ठेवायचा. इथं क्रम, ठीक आहे. पृथक्क म्हणजे काय? गट. आता गट म्हणजे काय? जसं आता 2, 2, 4, 4, 5, 5, 10, 10. तर हे जे आपण शब्द उच्चारण करतो 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 5, 6, 6, 1, 1 तर हा एक गट आहे. आपण म्हणतो ना 5, 5 मुलींचा गट तयार करा, 10, 10 मुलांचा गट तयार करा. तर हे जे आहे पृथक्क म्हणजे काय? पृथक्क म्हणजे वेगळे करणे. पृथक्कच्या शब्दाचा अर्थ काय आहे? पृथक्कचा वेगळे करणे. आलं लक्षात? मग जिथं गटात्मक शब्द येईल 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 5 असे जे काही शब्द येतील त्याला म्हणतात पृथक्कवाचक विशेषण, पृथक्कवाचक संख्या विशेषण. समजला? तीनही समजले? किती आहेत? गणनावाचक, क्रमवाचक, पृथक्कवाचक हे समजलं. आता नेक्स्ट लिहा आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक. बरं, आवृत्तीवाचक म्हणजेच काय? जर आपण म्हणतो एडिशन. आवृत्ती म्हणजेच काय? एडिशन. आपण म्हणतो ना हे 5वी आवृत्ती आहे, हे 6वी आवृत्ती आहे, 8वी आवृत्ती पुस्तकाचं. जसं आता तुम्ही पुस्तक घेतले आपण बघतो तिथं 9वी आवृत्ती, 10वी आवृत्ती, 12वी आवृत्ती. आलं लक्षात? तर हे जे आवृत्तीवाले जे शब्द असतात, एडिशन जे असतो त्याला म्हणतात काय? आवृत्तीवाचक. लक्ष इकडे ठेवा. काय म्हणतात? आवृत्तीवाचक. आलं लक्षात? जसं बघा 4 चौपदरी. जसं आपण रस्ता म्हणतो ना 4 वे, आपण रस्ता म्हणतो ना हा 4 वे आहे, हा 2 वे आहे. तर जो 4 वे मतलब चौपदरी, दुपदरी, तिपदरी, 6 पदरी, 8 पदरी. तर हे जे आहेत चौपट, चौपट नाही, चौपट याच्यामध्ये पटवाचकमध्ये ना. दुसरा, तिसरा, हा चौपट इथंच येईल ना, लक्षात ठेवा. इथंच येणार चौपट. पटवाले जे आहेत हे इथंच येईल. जसं आता चौपदरी, चौपदरी किंवा चौपट. जिथं आवृत्ती येते, जिथं पट येते त्याला काय म्हणतात? आवृत्ती. आल्या लक्षात? समजलं आवृत्तीवाला? ठीक आहे. जसा दुहेरी. दुहेरी, दुहेरी कशात येईल? आवृत्तीमध्ये. दुहेरी कशात येईल? आवृत्तीमध्ये. पहिला कोणता? गणना. दुसरा कोणता? क्रम. तिसरा पृथक्क. चौथा आवृत्ती. आणि 5वा कोणता आहे? अनिश्चित सर्वनाम, सॉरी अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित म्हणजे त्या शब्दामध्ये काही निश्चित आकडा नसतो. अनिश्चितमध्ये काय? अनिश्चित. अनिश्चितमध्ये काय? जिथं काही निश्चित आकडा नसतो. जसं आता सर्व. सर्वमध्ये काही निश्चित आहे का? नाही. काही, थोडं,
फार, हे सगळे काय आहेत? अनिश्चित. जिथं काही ड्युरेशन असा दिलेला नसतो, जिथं काही ड्युरेशन दिलेला नसतो अशा विशेषणांना अनिश्चित विशेषण असे म्हणतात. आवृत्तीमध्ये पट असते, पृथक म्हणजे गट असते, क्रममध्ये क्रम असते आणि याच्यामध्ये साधे अंक असतात. कोणी पूर्णचा पूर्ण असेल तर पूर्णांक, अर्धाविर्धा असेल तर अपूर्णांक आणि सर्वच्या सर्व असतील तर साकल्यवाचक. एवढं समजलं? आता येस बोला. पट नहीं क्या, जैसे दुप्पट तिप्पट चौपट बोलते अपन, नहीं समझा? गुणा मल्टीप्लाई बाय सेम डिजिट जो भी होगा उसको बोलते. जैसे अभी ये एक रास्ता है, ये वन वे है, अगर यहाँ से हम एक और रास्ता बनाना है, ये दुप्पट हो गया कि नहीं, दोन पट हो गया ना, वही रास्ता. समझ में आया? तो दुहेरी अपन म्हणतो. अब इसमें भी अगर मान के चलो और रास्ता बनाना है, इधर ये हो गया तिहेरी, ये हो गया चवेरी, जो भी है चौपट वगैरे. चवेरी नसते, चौपट असते. आलं लक्षात? हां, एवढा समजला? मेघाताई समजलं? मेघाताई लक्ष देत चला, तुम्ही देत नाही लक्ष. हां, चला, हे झालं, अनिश्चित झालं. आता आहे सार्वनामिक विशेषण. एकदम सोपं आहे. सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनामापासून तयार होणारे विशेषण. जे काही सर्वनाम असतील, जसं आता आहे असला नवरा नको ग बाई, हा फेमस आहे सेंटेन्स. परीक्षेत, प्रत्येक परीक्षेत हा विचारणारा प्रश्न आहे. असला, आलं लक्षात? तसला, तसले काम मला आवडत नाही, आपण म्हणतो ना, तसले काम करणे मला आवडत नाही. तर हे असला, तसला, कसला, हे सगळे काय आहेत? सार्वनाम. सार्वनामापासून तयार होणारे जे काही शब्द असतील, जे विशेषण असतील, त्याला म्हणतात सार्वनामिक विशेषण. जसं आता असला, कसला, तसला. मसला नाही. मसला म्हणजे काय असते? मसला म्हणजे काय? तो आपला उर्दू शब्द आहे ना. मसला मतलब क्या, प्रॉब्लम नहीं क्या है, मसला क्या है भैया तेरा, प्रॉब्लेम क्या है तेरा, असा मसला तो आहे ते. एवढं समजलं सगळं. विशेषण म्हणजेच काय, मग त्याचे काय विशेष्य काय आहे, विशेषण काय आहे, त्याचे प्रकार काय आहेत, हे सगळं एवढं समजलं. ठीक आहे? कोणाला काही डाऊट्स आहेत? सांगा ताई, तुम्हाला काही डाऊट्स? ये रिकॉर्ड कर लिया हूँ मैंने. आपके आने के पहले सिर्फ लिखा था और थोड़ा बहुत समझाया था. फिर मेरे दिमाग में एक ख्याल आया कि इसको रिकॉर्ड कर लिया जाए. हाँ, तो फिर मैंने रिकॉर्ड है बेटा, आप देख लेना. कुछ नहीं, सामने भी कुछ नहीं, बस यही बताया विशेषण म्हणजे काय, व्याख्या काय. हाँ, जो मूळ शब्द आहे त्याला विशेष्य म्हणतात. जसं आता आपका नाम क्या है? डिम्पल एक सुंदर मुलगी आहे. तो मुलगीचा अगोदर काय आहे? सुंदर. तो सुंदर क्या है? विशेषण. सुंदर क्या है? विशेषण. समजला? आणि मुलगी काय आहे? विशेष्य. इथं डिम्पल काही नाही आहे, डिम्पल एक फक्त नाव आहे. बाकी विशेषण काय आहे? एक तर नामाचा अगोदर येतो किंवा नामाचा नंतर येतो, लक्षात ठेवायचं. बघा, हे मग सांगेन अधिविशेषण आणि विधिविशेषण आहे. स्थानावरून विशेषणाचे प्रकार समोर आहेत, सांगतोय तुम्हाला. अधिविशेषण आणि विधिविशेषण. अधिविशेषण म्हणजे नामाच्या अगोदर असणारे आणि विधी म्हणजे नामाच्या नंतर असणारे. जसं आता सुंदर मुलगी, हा अधिविशेषण आहे. मुलगी सुंदर, हा विधिविशेषण आहे. ती मुलगी सुंदर आहे, बघा, ती मुलगी सुंदर आहे, मुलगी सुंदर, विधिविशेषण. ती सुंदर मुलगी आहे, अधिविशेषण. नामाच्या अगोदर अधि, नामाच्या नंतर विधी. अधिविधी, अधिविधी, अधिविधी. आला लक्षात? एवढा समजला? अजून काय विचारायचं आहे? गायत्री माई बोलो सर, तुम्हाला पूर्ण बघा. मग टेस्टमध्ये 100 पैकी 100 रिझल्ट पाहिजे मला. हां, तुम्ही बिट्टू विशेष ध्यान रखते जाइए आप. ठीक है? हाँ, चलो. हाँ.